जिल्हा परिषद गटातील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार धनेश सुभाष अचलारे यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ बोरामणी येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरात विधिवत नारळ फोडून उत्साहात करण्यात आला। या शुभारंभाला लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहता हा केवळ प्रचाराचा प्रारंभ आहे की थेट विजयाची नांदी असा प्रश्न उपस्थितांना पडला। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख व नूतन नगरसेवक अमोल बापू शिंदे, जिल्हा प्रमुख अमर मालक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटचे नेते राजन भाऊ जाधव, मनीष भैया काळजे, रामप्पा चौगुले यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसैनिक, महिला भगिनी आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण बोरामणी परिसर भगवामय झाला होता। प्रचार सभेत बोलताना अमोल बापू शिंदे म्हणाले, सर्वसामान्यांच्या हक्केला धावून जाणारे आणि जमिनीवर राहून काम करणारे नेतृत्व म्हणजेच धनेश अचलारे। त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन बोरामणी गटावर शिवसेनेचा भगवा फडकवावा। अमर मालक पाटील यांनी भाजपवर टीका करत भूलथापांना बळी न पडता जनतेसाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला म्हणजेच धनेश अचलारे यांना विजयी करा असे आवाहन केले। उमेदवार धनेश अचलारे यांनी सांगितले की ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे। जनतेने जनशक्तीच्या बाजूने ठामपणे उभे राहावे। त्यांनी मराठा आरक्षणाला असलेला पाठिंबा आणि सर्वधर्म समभावाची भूमिका स्पष्ट केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटचे नेते राजन भाऊ जाधव यांनी जाहीर पाठिंबा देत भाजपवर जोरदार टीका केली। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जनता यावेळी योग्य उत्तर देईल असा इशाराही त्यांनी दिला। कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। एकूणच या प्रचार शुभारंभाने बोरामणी जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण तापले असून धनेश अचलारे यांच्या प्रचाराला मिळालेला प्रतिसाद आगामी विजयाची स्पष्ट नांदी मानली जात आहे। आज बोरामणी येथे शिवसेनेचे जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके आपल्या म्हणून आपला भाऊ धनेश अचलारे तसेच आपल्या मुस्तीच्या पंचायत समितीच्या उमेदवार सुनीताताई चव्हाण यांच्या प्रचारार्थ आपण इथे आज जमलेलो आहोत। आज आपल्याला प्रचारासाठी आपल्या अमूल्य सोलापूर जिल्ह्याचे धोरणकरणी राहणारा